जय हिंद मित्रांनो, बघा सीसॅटच्या बाबतीमध्ये थोडं डिटेल मागच्या 5 ते 6 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर एक डिटेल ॲनालिसिस मी तुमच्यापुढे मांडत आहे आणि अभ्यास करत असताना राहिलेले जे काय 80, 75, 80 दिवस आहेत त्या दिवसामध्ये अभ्यास करत असताना फोकस एरिया कोणता असावा सीसॅटच्या बाबतीमध्ये ते जस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। बघा सीसॅटचा जो पेपर आहे सीसॅट सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट जो आहे यालाच आपण पेपर सेकंड पण म्हणतो। बघा दुसरा पेपर असतो आणि हा पेपर जो आहे हा साधारणतः म्हणजे तुमची परीक्षा पहिला पेपर झाल्यानंतर 2 ते 3 तासानंतर असतो। आता सीसॅटचा पॅटर्न कसा आहे ते पहिल्यांदा समजल्यानंतर तुम्हाला कशावरती भर द्यायला पाहिजे ते नंतर समजू शकतं। आता सीसॅटचा जर पॅटर्न विचारात घेतला तर सीसॅट साधारणतः सीसॅटच्या बाबतीमध्ये असं सांगितले 200 मार्काचा सीसॅट असतो। बघा 200 मार्काचा सीसॅट याच्यामध्ये 80 क्वेश्चन्स असतात। क्वेश्चन्स किती असतात? 80 क्वेश्चन्स असतात। आता मी म्हणलो की मागच्या 5 ते 6 वर्षाचं एक प्रॉपर ॲनालिसिस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सीसॅटचा जो भर आहे तो जास्तीत जास्त भर हा पॅसेजवरती कॉम्प्रिहेन्शनवरती आहे। आता पॅसेजेस जे आहेत हे पॅसेजेस सोडवत असताना कशावरती जास्त भर द्यायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगेल। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। बघा पॅसेजच्या बाबतीमध्ये म्हणाल एक म्हणजे इथं मी लिहिल की पॅसेजेस आहेत आणि इकडच्या साईडला जे आहे ते मॅथ्स आणि रिझनिंग आहे। मॅथ्स आणि रिझनिंग आहे। आता पॅसेजचा विचार केला तर पॅसेजवरती एकूण जे प्रश्न येतात ते 50 प्रश्न येतात। 80 प्रश्नापैकी 50 प्रश्न जे असतात ते पॅसेजवरती असतात आणि राहिलेले जे 25 प्रश्न जे आहेत हे 25 प्रश्न कशावरती असतात तर मॅथ्स आणि रिझनिंगवरती असतात। आणि त्याच्यानंतर जे 5 प्रश्न राहत आहेत बघा 5 प्रश्न हे 5 क्वेश्चन जे कशावरती असतात डिसिजन मेकिंग जो असतो ना तुमचा या डिसिजन मेकिंगवरती असतात। आता तुम्ही पेपर हातात आल्यानंतर पहिलं तुमचं काम काय असतं की हे डिसिजन मेकिंगचे जे प्रश्न आहेत 5 हे पहिल्यांदा सोडवणं हे तुमचं पहिलं काम असतं बघा। आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पॅसेज हाताला घ्यायचे आहेत का मॅथ्स अँड रिझनिंग घ्यायचं आहे हे तुमच्यावरती डिपेंड असतं। म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीनं सांगितलं किंवा एखाद्या टॉपरनं सांगितलं की नाही मी पॅसेजनं सुरुवात केली तर त्या टॉपरसाठी किंवा जो पास झालेला व्यक्ती आहे त्याच्यासाठी पॅसेज सोपे वाटत असतील। एखाद्यानं सांगितलं मी मॅथ्सनं सुरुवात केलं मग एखादा टॉपर असेल त्याला मॅथ्स रिझनिंग सोपं असेल तर त्यानं तो सुरुवात करू शकतो। तसा तुमचा आवडता एरिया कोणता आहे तुमचा सोपा एरिया तुम्हाला कुठला वाटत आहे त्याच्यावरती पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे फोकस करायचं आणि तिथून तुम्ही सुरुवात करायचं आहे। कारण जेव्हा एखाद्या सोप्या गोष्टीकडून अवघड्याकडे जात असताना प्रवासामध्ये थोडा त्रास होत नाही, पण तुम्ही जर डायरेक्टली पहिल्यांदा अवघडच विचारात घेतलं अवघडच सोडवायला घेतलं तर त्याचा प्रॉब्लेम काय होऊ शकतो जे सोपं आहे ते पण तुमच्या डोक्यातून वॉश आउट होऊ शकतं। त्यामुळे आपल्याला फोकस करत असताना काय करायचं पहिल्यांदा सोपं इझी टू हार्ड असा प्रवास करत जायचा आहे। आता पॅसेजच्या बाबतीमध्ये मी म्हणलो की 50 प्रश्न पॅसेजच्या बाबतीमध्ये असतात। याचं पण डिव्हायडेशन कसं आहे पॅसेजच्या बाबतीमध्ये की याच्यामध्ये एकूण पॅसेज जे आहे टोटल 10 पॅसेज असतात। बघा टोटल मी किती म्हणलं की 10 पॅसेज असतात। आता 10 पॅसेज जे आहे 10 पॅसेज या 10 पॅसेजपैकी 8 पॅसेज जे आहेत 8 पॅसेजेस जे आहेत हे इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये असतात बघा इंग्लिश आणि मराठीमध्ये। आणि राहिलेले जे 2 पॅसेज आहेत याच्यामध्ये एक पूर्ण मराठीचा पॅसेज असतो एक मराठीमध्ये पॅसेज असतो आणि एक जो आहे तो पूर्णपणे इंग्लिशमधला पॅसेज असतो इंग्लिश। मग टोटल बघितलं तर किती आहे तर 10 पॅसेज आहेत। मग याच्यावरून आपल्याला एक गोष्ट कळली की एका पॅसेजवरती साधारणतः प्रश्न किती येतात तर 5 प्रश्न एका पॅसेजवरती असतात। म्हणजे मी जनरली आत्तापर्यंतच्या 5 ते 6 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगत आहे। मग आता प्रत्येक पॅसेजवरती जर 5 प्रश्न असतील आणि याच्यामधले एकूण 8 पॅसेज जे आहे ते इंग्लिश आणि मराठीमध्ये दिले असतील तर हे 8 पॅसेज सोडवायला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला। का प्रॉब्लेम नाही आहे? जर समजा तुम्हाला इंग्लिशमध्ये समजत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये समजून घेऊ शकता, मराठीमध्ये समजत नसेल तर इंग्लिशमध्ये समजून घेऊ शकता। आता इथं जे दिलेले 8 पॅसेज आहेत ना या 8 पॅसेजमध्ये भर कोणत्या कोणत्या बाबींच्या वरती असतो। एक म्हणजे सामाजिक संदर्भातला पॅसेज असू शकतो। दुसरा जो आहे राजकीय संदर्भातले असू शकतात बघा राजकीय म्हणजे पॉलिटी संदर्भातले असू शकतात पॉलिटी। त्याच्यानंतर इकॉनॉमिक संदर्भातला पॅसेज असू शकतो इकॉनॉमिक्स। त्याच्यानंतर सायन्स संदर्भातला पॅसेज असू शकतो। बऱ्याच मुलांना सायन्स संदर्भातले पॅसेज सोडवताना खूप अडचण येते। जे सायन्स बॅकग्राऊंडचे असतात ते पण मराठीमधून वाचायला जातात, पण जे सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांनी मराठीमध्ये न वाचता इंग्लिशमध्ये वाचल्यानंतर सायन्स तुम्हाला पटकन समजू शकतो। आता सायन्समध्ये पण भर कशावरती असतो बघा एक जास्तीत जास्त भर जो असतो तो बायोलॉजीवरती असतो बघा बायोलॉजीचा पॅसेज दिला जातो बघा। 2 नंबरला भर जो असतो फिजिक्सवरती असतो फिजिक्सवरती। आणि तिसरा जो आहे तो केमिस्ट्रीवरती भर असतो केमिस्ट्री।
आता आपण काय करायचं आहे, हे ज्यांना माहिती आहे म्हणजे सायन्स बॅकग्राऊंडचे आहे त्यांना हे बऱ्यापैकी अंडरस्टँड होऊ शकतं, पण ह्युमॅनिटी बॅकग्राऊंडचे असतात, आर्ट कॉमर्सचे असतात, तर त्यांच्यासाठी हे थोडं जड जाऊ शकतं. बघा हे जे पॅसेज आहेत सायन्सच्या बाबतीत थोडे जड जाऊ शकतात, पण हां एकदम साध्या सोप्या पद्धतीने जर तुम्ही समजून घेण्याचा, लाईट माइंडसेटने समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हे पण तुमच्यासाठी काय नाही आहे तर अवघड नाही आहे. आता या 8 पॅसेजपैकी बरं ठीक आहे, हे पॅसेज तुम्हाला सायन्सचे खूप अवघड जात आहेत, मग तुम्ही काय करायचं आहे, ज्या वेळेला तुमचं डिसिजन मेकिंग, पहिल्यांदा तुम्ही डिसिजन मेकिंगचे प्रश्न सोडवले, डिसिजन मेकिंगचे प्रश्न सोडवल्यानंतर तुम्ही डायरेक्टली पॅसेजवरती जम्प केली. पॅसेजवरती जम्प केल्यानंतर बाबा तुम्हाला कोणत्या प्रकारचे पॅसेज जे आहेत ते सोपे वाटतात, म्हणजे सामाजिक सोशल इश्यू संदर्भात असेल, महिलांना एम्पॉवर केलं पाहिजे, महिलांचं प्रोत्साहन दिलं पाहिजे याच्या संदर्भात असेल, शैक्षणिक संदर्भात असेल, तर असे पॅसेज जे आहेत ते सोपे वाटत असेल तर तिथून सुरुवात करा तुम्ही. आता हे कधी करायचं आहे, जेव्हा तुमच्या हातात पेपर येतो, पेपर हातात आल्यानंतर तुम्ही फक्त ओव्हरलुक करायचा पेपरला ओव्हरलुक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हां हा बाबा की महिलांच्या एम्पॉवरमेंट संदर्भातला हा पॅसेज आहे, म्हणजे या पॅसेजला आपण प्रेफरन्स पहिला देऊ शकतो का, ज्यांना सोपं वाटत आहे ते देऊ शकतात. ज्यांना पॉलिटी सोपं वाटत असेल तर पॉलिटीसाठी काय करू शकतात, ते पॉलिटीसाठी पण प्रेफरन्स देऊ शकतात. हां ठीक आहे, म्हणजे घटनेमधील काही मुद्द्यांच्या संदर्भात पॅसेज आलेला आहे, असं पण आपण राज्यशास्त्राचा अभ्यास केलेला असतो, त्यामुळे आपल्याला हा पॅसेज पण सोपा वाटू शकतो. काही विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक संदर्भातला पॅसेज सोपा वाटू शकतो, काही विद्यार्थ्यांना सायन्स संदर्भातला पॅसेज सोपा वाटू शकतो. आता हे सगळं करत असताना लक्षात ठेवा, पॅसेज कॉम्प्रिहेन्शन सोडवत असताना त्या पॅसेजमध्ये जे दिलेलं असतं, त्या उतार्यामध्ये जे दिलेलं असतं तेच 100% सत्य आहे असं म्हणून चालायचं असतं. म्हणजे भारतामध्ये महिलांची साक्षरता पुरुषांच्यापेक्षा जास्त आहे असं वाक्य जर समजा पॅसेजमध्ये दिलं असेल, तर समजा हे वाक्य जनरली आजच्या घडीला बघितलं तर ते काय आहे, चुकीचं वाक्य आहे. बरोबर आहे का, नाही आहे. पण ते पॅसेजमध्ये दिलं असेल तर ते पॅसेजच्या दृष्टिकोनातून प्रश्न सोडवत असताना ते बरोबरच आहे असं मानायचं असतं, आणि त्या बेसिसवरतीच आपल्याला उत्तर सापडत जातं. आपण जर आपला तिथं जनरल जो आपण म्हणतो ना, जनरल कॉमन सेन्स वापरायला गेलो आणि पॅसेजमधलं सेंटेन्स जर वेगळं असेल तर तिथलं आपलं उत्तर चुकू शकतं. त्यामुळे आपण काय करायचं आहे, पॅसेजमध्ये जे दिलेलं आहे तेच बरोबर आहे असं स्वतःला सांगून ठेवायचं आहे. ठीक आहे, मग तो पॅसेज राजकीय असेल, सामाजिक असेल, त्याचबरोबर आर्थिक संदर्भातला असेल किंवा सायन्स संदर्भातला असेल, तर त्या पॅसेजला सत्य मानून पुढे जायचं आहे. बघा ठीक आहे, म्हणजे हे पॅसेजच्या बाबतीमध्ये झालं. आता तुम्ही डिसिजन मेकिंग सोडवलं, त्याच्यानंतर पॅसेज सोडवलं. पॅसेज सोडवल्यानंतर हे जे मॅथ्स अँड रिझनिंग आहे, हे 25 प्रश्न असतात ना, याच्यामधले मी म्हणेल की 8 साधारणतः 6 ते 8 म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर मला लक्षात आलं की 6 ते 8 प्रश्न असे असतात की ते तुम्ही कॉमन सेन्सनं जे आहे कॉमन सेन्सनं सोडवू शकता, कॉमन सेन्सचा वापर करून सोडवू शकता. म्हणजे रिझनिंगचा असेल किंवा मॅथ्सचा जरी असला तरी. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला 25 पैकी 25 सुटलेच पाहिजेत असा कुठलाही प्रकारचा काय म्हणायचं नाही, तर माइंडसेट तयार करायचा नाही आहे. आपल्याला जेवढे सुटत आहेत 100% एनर्जी देऊन सुटत असतील तर ते सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. बघा 6 ते 8 सुटले तर ठीक आहे, त्याच्या पुढे गेले तर त्याच्यापेक्षा चांगला आहे. पण इथं जे पॅसेजचे जे दिलेले आहेत ते जास्तीत जास्त सोडण्याचा काय करायचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. आता हा जो मराठी पॅसेज असतो मोस्टली बऱ्यापैकी बघा मागच्या काही वर्षापूर्वीचा बघितला तर मराठीचा जो पॅसेज जो आहे तो साहित्य संदर्भात आहे. बघा साहित्य संदर्भात म्हणजे लिटरेचर संदर्भात दिलेला असेल, काही वेळेला ग्रामर संदर्भातला दिला असेल तर मराठी पॅसेज आहेत. आणि इंग्लिश पण जनरलीच पॅसेज राहतो. बघा इंग्लिश आणि मराठी जे पॅसेज आहेत, इंग्लिश इथं थोडा सोपा वाटतो. बघा इकडचा इंग्लिश जो आहे इथं पण इंग्लिश सोपा असतो. जर तुम्हाला मराठीमधून तो मुद्दा समजत नसेल तर तुम्ही काय करू शकता, इंग्लिशच्या बेसिसवरती तो प्रश्न समजून घेऊ शकता. आता सुरुवात कशी करायची पॅसेज सोडवत असताना, काही विद्यार्थी काय करतात, पॅसेज संपूर्ण वाचतात आणि नंतर प्रश्न सोडवतात. हा पण पॅटर्न बरोबर आहे, याला पण मी चुकीचं म्हणणार नाही. पण दुसरा एक पॅटर्न काय राहतो की पहिल्यांदा प्रश्न वाचायचे आणि नंतर काय करायचं, उतारा वाचायचा असतो आणि नंतर प्रश्न वाचण्यावरती यायचं असतं. आता मुलं काय काय असं म्हणू शकतात की याच्यामध्ये डबल टाईम कंझ्युम होते प्रश्न वाचण्यामध्ये. नाही, डबल टाईम जरी कंझ्युम झाला तरी प्रश्न वाचत असताना जे ठळक शब्द आहेत त्यांना तुम्ही चौकोन किंवा अंडरलाईन करून ठेवली आणि त्याच्यानंतर तुम्ही उतार्यामध्ये गेला, पॅसेजमध्ये गेला तर तेच शब्द जर तिथे दिसले तर हां याचं उत्तर याच्या आसपास कुठेतरी आहे. मग प्रश्नाचं उत्तर इथं लगेच तुम्हाला सापडतं. त्या पॅसेजमध्ये त्याला लगेच बॉक्स किंवा अंडरलाईन करून ठेवा आणि इथं प्रश्न पुन्हा वाचायला याचं उत्तर इथं कुठेतरी आहे, ते तुम्हाला पटकन समजून जातं. भले तिथे तुमचा 1 मिनिट किंवा 1.5 मिनिट मी जास्त गेला असं म्हणेल, पण ज्यावेळेला हा जो 1.5 मिनिट जास्त गेलेला असतो ना, हा तुम्हाला
ॲक्युरेसी जी आहे ही ॲक्युरेसी करेक्ट म्हणजे एकदम ॲक्युरेट त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. सो 2 ऑप्शन आहे, दोन्हीपैकी तुम्ही एक कोणताही चूज करू शकता. मला हा दुसरा थोडा प्रेफरन्स वाटतो बरोबर, की प्रश्न वाचायचे आणि डायरेक्टली पॅसेजमध्ये जाऊन पॅसेज वाचायचा आहे आणि त्याच्यातून डायरेक्टली पुन्हा प्रश्नावरती आला तर तुम्हाला डेफिनेटली त्याचं उत्तर ॲक्युरेट सापडू शकतं. ठीक आहे, हा एक पॅटर्न आहे. म्हणजे सीसॅटच्या बाबतीमध्ये एकदम डिटेल इन्फॉर्मेशन बऱ्यापैकी बघा मी इथं सांगितलेली आहे. आणखी याच्यामध्ये थोडेफार चेंजेस तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, बट जो बेस आहे तो बेस मागच्या 5 ते 6 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा बघून इथं मी तुमच्यापर्यंत मुद्दे मांडलेले आहेत. मी तर थांबतो मित्रांनो. एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपचा टेलिग्राम चॅनल आणि मोबाईल ॲप्लिकेशन नक्कीच डाउनलोड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.